इथे आपण काकडीची कोशिंबीर करणार आहोत। उपवास स्पेशल अशी कोशिंबीर आहे। त्यासाठी मी इथे बारीक कापलेली काकडी घेतलेली आहे बाउलमध्ये। त्यामध्ये कोथिंबीर, 2 चमचे होईल एवढा शेंगदाण्याचा कूट, बारीक शेंगदाण्याचा कूट केलेला आहे। शेंगदाणे गॅसवरती छान भाजून घ्यायचे आहेत। त्याची सालं काढून मिक्सरमध्ये भरड असा कूट करून घेतलेला होता, तो 2 चमचे घेतलेला आहे आपण। त्यावरती 2 चमचे होईल एवढा लिंबाचा रस, 1 चमचा साखर, चवीपुरता मीठ, सर्व जिन्नस घालून झाले की छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपण या कोशिंबीरीला छान असा उपवासाचा तडका देणार आहोत। त्याच्यासाठी मी 2 चमचे साजूक तूप काढून घेतलेला आहे फोडणीच्या पात्रामध्ये। आता यामध्ये जिरं घालायचं आहे, पाव चमचा होईल एवढं जिरं ॲड करून घेणार आहोत। तूप छान गरम झालं की आपण हे जिरं ॲड करून घ्यायचं आहे। आता यामध्ये एक हिरवी मिरची मध्यभागी चिरून घेतलेली आहे, उभी चिरलेली अशी हिरवी मिरची आहे। आता ही फोडणी मस्त तडतडली की आपण या कोशिंबीरीत घालून घेणार आहोत। फोडणी घातल्यानंतर कोशिंबीर एकजीव करायची आहे आणि लास्टला यामध्ये आपण दही ॲड करून घेणार आहोत। दही आणि लिंबू दोन्ही ॲड केल्यानंतर कोशिंबीरला छान असा चटपटीत स्वाद येतो आणि इथे आपली परफेक्ट अशी कोशिंबीर तयार झालेली आहे। मस्त क्रंची कुरकुरीत अशी कचोरी होते। पाहू शकता एकदम मस्त कुरकुरीत असा आवाजही येतोय। मी तुम्हाला एक कचोरी कट करूनही दाखवते। आतली स्टफिंग बघा, एकदम मस्त फ्लफी अशी होते आणि खायला ही जबरदस्त लागते। उपवासाच्या चटणी सोबत सर्व करतो आपण ही। चला मग पाहूया कशी बनवायची ही उपवासाची कचोरी। सर्वात आधी आपण कचोरीला जे सारण लागतं ते सारण बनवून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे पाववाटी होईल एवढं ओलं खोबरं खवून घेतलेलं आहे, किसून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपण पाववाटी उकडलेला बटाटा घालून घेणार आहोत। बटाटा उकडून त्याचे बारीक कट करून तुकडे घेतलेले आहेत। त्यामध्ये 1 चमचा होईल एवढ्या मनुका, हिरवी मिरची आहे 1 चमचा होईल एवढी। जर तुम्हाला हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे नसतील तर तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्ट करून घातली तरीही चालेल। इथे 5 ते 7 बदाम घेतलेले आहेत बारीक कट करून। त्यानंतर शेंगदाणे आहेत 2 चमचे। शेंगदाणे खरपूस भाजून त्याची सालं काढून घेतलेले आहेत। त्यानंतर कोथिंबीर, चवीपुरता मीठ आणि 1.5 चमचा होईल एवढी साखर घालून घेणार आहोत। त्यामुळे एक छानशी अशी आंबट गोड अशी या सारणाला टेस्ट येते। आता हे सर्व सारण आपण मिक्स करून घेणार आहोत। सारण छान मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये आपण आता लिंबाचा रस घालणार आहोत। इथे मी 2 चमचे होईल एवढा लिंबाचा रस घालते आहे। मी आत्ताच म्हणाली सारण थोडंसं आंबट गोड हवंय, त्यामुळे आपण लिंबाचा रस घातलेला आहे। लिंबाचा रस घालून झाला की आपण हे सारण 15 ते 20 मिनिटांसाठी असं झाकून ठेवणार आहोत। अजूनही श्वेताज किचन मराठीला सबस्क्राइब केलं नसाल तर पटकन लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझ्या अशा छान छान चमचमीत रेसिपीज पाहायला भेटतील। 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। सारण ही मस्त मॅरिनेट झालेलं आहे। त्याला लिंबाचा रस लावल्यामुळे थोडंसं पाणी सुटलेलं आहे। तुम्ही पाहू शकता थोडं पाण्याचं प्रमाण आलेलं आहे सारणामध्ये। त्यामुळे आपण त्याच्यामध्ये आता 2 चमचे होईल एवढा शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत। आपण मगाशी भाजलेले शेंगदाणे अख्खेच घातलेले होते, त्याला मी थोडंसं कट केलेलं होतं। आता आपण इथे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, जेणेकरून आपलं सारण थोडंसं मोकळं होईल, त्याच्यातलं जे पाण्याचं मॉइश्चर आहे ते थोडं खेचून घेईल आणि इथे आपलं मस्त असं सारणही तयार झालेलं आहे। आता आपण कचोरीसाठी जे कणिक लागणार आहे ते मळून घेणार आहोत। त्यासाठी आपण इथे 1 कप होईल एवढं राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये साजूक तूप 1 चमचा, चवीपुरता मीठ, साजूक तूप घातल्यानंतर थोडंसं पीठ आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे, कारण की तूप घातल्यानंतर तुम्ही पिठात ते छान मिक्स करून घेतलं की तुमच्या कचोरी छान कुरकुरीत होतील। राजगिऱ्याच्या पिठाला चिकटी नसते, त्यामुळे आपण यामध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहोत। गरम म्हणजे कोमट पाण्याचा वापर केला तरीही चालेल। अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत। पीठ थोडं घट्टसरच मळायचं आहे
अशा पद्धतीने गोळा करून झाला की तो आपण 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला करून ठेवणार आहोत, जेणेकरून तो छान फुगेल. पाहू शकता इथे 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि आपला कणकेचा गोळाही मस्त असा फुगलेला आहे. आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत. हातामध्ये पुरेल एवढा, एका मुठ्ठीत बसेल एवढा आपण गोळा इथे करून घेतलेला आहे. आता त्याचा अंगठ्याच्या मदतीने एक वाटीसारखा आकार द्यायचा आहे त्याला. पाहू शकता मी अंगठ्याच्या मदतीने हे करते आहे. आणि आता आपण ही कचोरी करताना पिठाचा वापर करणार आहोत. ही पारी बनवताना आपण पीठ घेऊन बनवणार आहोत, जेणेकरून ही पारी जास्त कुरकुरीत राहील. राजगिऱ्याचे पीठ थोडंसं तेल खेचून घेतं. जर पारी बनवताना तुम्ही तेलाचाच वापर केला तर कचोरी जास्त तेलकट होऊ शकते, म्हणून आपण पिठाचा वापर करणार आहोत. तुम्ही पाहू शकता मस्त अशी पारी तयार झालेली आहे. आता आपण यामध्ये जे सारण बनवलेलं होतं ते सारण घालून घेणार आहोत. अशा पद्धतीने सारण घालून घ्यायचं आहे. सारण घालून झालं की अलगद हाताच्या तळव्याचा उपयोग करून ही कचोरी गोल गोल फिरवून घ्यायची आहे. ही प्रोसेस अतिशय अलगद सावकाश करायची आहे. फक्त मधल्या सारणाला बोटाने प्रेस करून घ्यायचं आहे आणि कचोरी अलगद हाताने गोल गोल करून बंद करायची आहे. तुम्ही पाहू शकता एकदम अलगद गोल गोल करून मी ही कचोरीचं तोंडही बंद करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने त्याचा एक गोळा करून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही एकदम मस्त अशी तयार होते. अशाच पद्धतीने आपण बाकीच्याही कचोरी तयार करून घेणार आहोत. इथे आपल्या मस्त कचोरीही तयार झालेल्या आहेत. आता आपण त्या तळून घेणार आहोत. मी इथे 2 कचोरी तेलात छान सोडून घेतलेल्या आहेत. दोन्ही बाजूने एकदम मस्त खरपूस होईपर्यंत या तळायच्या आहेत. कचोरी तळताना तेल अतिशय गरम नसावं, थोडं सौम्य गरम असतानाच या कचोरी आपण तेलात घालणार आहोत, जेणेकरून त्या मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी होतील. तुम्ही पाहू शकता मस्त सोनेरी या कचोरी दोन्ही बाजूनी झालेल्या आहेत आणि इथे आपली परफेक्ट अशी कचोरी ही तयार झालेली आहे. उपवासाची पुरी भाजी अतिशय झटपट होते आणि खायलाही जबरदस्त लागते. चला मग वेळ न घालवता बनवूयात. सर्वात आधी मी 1 चमचा होईल एवढं तूप गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पाव चमचा होईल एवढं जिरं, 7 ते 8 कढीपत्ता छान तडतडले की त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घालून घेणार आहोत. मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता त्यावरती आपण काही बटाटी उकडून घेतलेली होती, ती मी बारीक चिरून घेतलेली आहेत. ती घालून व्यवस्थित मिक्स करायची आहेत. आता यामध्ये थोडंसं चवीपुरता मीठ, शेंगदाण्याचा कूट 2 चमचे होईल एवढा. भाजीला छान एकजीव करून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालून घ्यायची आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून झाली की मिक्स करून एक वाफ काढून घेणार आहोत. अगदीच 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण देऊन एक वाफ काढायची आहे. आता इथे आपली पुरी भाजीची भाजी रेडी झालेली आहे. आता आपण पुऱ्या करण्यासाठी इथे राजगिऱ्याचे पीठ घेतलेलं आहे 1 कप होईल एवढं. त्यामध्ये अर्धा चमचा होईल एवढं साजूक तूप आणि मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून झालं की आपण ते सर्व एकजीव करून घेणार आहोत. आता राजगिऱ्याचं पीठ कधीही मळताना कोमट पाण्याचा वापर करावा, कारण की राजगिऱ्याच्या पिठाला चिकटी कमी असते. जर तुम्ही कोमट पाण्याचा वापर केलात तर कणिक अगदी परफेक्ट असं मळून होतं. अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला हे कणिक मळायचं आहे, कारण की जर तुम्ही पटकन जास्त पाणी ओतलत तर हे पीठ पातळ होऊ शकतं. त्यामुळे अगदीच हळूहळू घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. पाहू शकता एकदम मस्त पीठ मळून झालेलं आहे. आता आपण हे कणिक 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला काढून ठेवणार आहोत. 10 ते 15 मिनिटांनंतर कणिक छान फुगलं की आपण त्याच्या पुऱ्या करून घेणार आहोत. आता तुम्ही पुऱ्या तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या कुठल्याही आकाराच्या बनवू शकता. आता मी हाताला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. तूप घेऊन कणिक एकदा मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कणकेचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत.
आता आपण एक कणकेचा गोळा छान पिठात डिप करून घेतलेला आहे। सर्व बाजूने त्याला छान पीठ लावून जाडसर अशी एक पोळी लाटून घेणार आहोत। पुरी करताना नेहमी राजगिऱ्याच्या पिठाचाच वापर करा, शक्यतो तेलाचा वापर टाळा, कारण की राजगिऱ्याचे पीठ हे थोडंसं तेल खेचून घेतं। जर तुम्ही इथेही तेलाचा वापर केलात तर तुमच्या पुऱ्या जास्त तेलकट होऊ शकतात, त्यामुळे आपण पिठाचाच वापर करणार आहोत। इथे मी एका वाटीच्या साहाय्याने पुरीचा आकार कट करून घेतलेला आहे। अशाच पद्धतीने आपण बाकीच्याही पुऱ्या कट करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता एकदम मस्त परफेक्ट अशा पुऱ्या लाटून झालेल्या आहेत। पुरी अतिशय जाडही नाहीये, पातळही नाहीये, मध्यम अशी जाडीची आपण ही पुरी लाटून घेतलेली आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक एक करून आपण पुरी तळून घेणार आहोत। पाहू शकता तुम्ही मस्त अशी टम्म फुगलेली पुरी इथे आपली रेडी झालेली आहे। राजगिऱ्याची पुरी आणि त्याच्यासोबत बटाट्याची भाजी एकदम परफेक्ट आणि बेस्ट ऑप्शन आहे। यामुळे तुम्हाला भूकही लागणार नाही, मस्त पोटभर हा नाश्ता होतो। आणि इथे आपली मस्त अशी सोनेरी पुरी ही तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने आपण बाकीच्याही पुऱ्या तळून घेणार आहोत। आणि इथे आपली खमंग कुरकुरीत पुऱ्या सोबत बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। अगदी कमी तेलामध्ये आणि कुरकुरीत असे हे थालीपीठ बनतं, मस्त लागतं, क्रंची होतं। दह्यासोबत आणि उपवासाच्या चटणीसोबत सर्व करा, अतिशय भन्नाट असं होतं। चला मग करूयात। सर्वात आधी आपण भिजवलेले 1 कप होतील एवढे साबुदाणे घेतलेले आहेत। मी साबुदाणे 7 ते 8 तास भिजत घातलेले होते। जर तुम्ही बारीक साबुदाणा वापरत असाल तर तो अगदी 2 तासातच छान असा भिजतो, मोकळाही होतो। अर्धी वाटी उकडलेला बटाटा सोलून त्याचे काही काप करून घेतलेले आहेत। पाव वाटी शेंगदाण्याचा कूट, चवीपुरता मीठ, आलं आणि मिरचीची पेस्ट केलेली आहे 1 चमचा होईल एवढी, कोथिंबीर आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। तसेच आपण याच्यात राजगिऱ्याचे पीठ घालून घेणार आहोत। इथे आपण 4 चमचे होईल एवढं राजगिऱ्याचे पीठ घातलेलं आहे। तसेच चवीपुरता थोडीशी साखर, पाव चमचा होईल एवढी। आता हे सर्व जिन्नस आपण एकजीव करून घेणार आहोत। आता या थालीपीठाला छान लाल रंग यावा म्हणून मी इथे मिरची पावडरचा वापर केलेला आहे। आपण इथे हिरवी मिरचीचा ठेचाही या थालीपीठात घातलेला आहे, त्यामुळे मी अर्धा चमचा होईल एवढीच मिरची पावडर घालते आहे, जेणेकरून थालीपीठाला फक्त रंग येईल, ते जास्त तिखट होणार नाही। तुम्ही पाहू शकता एकदम मस्त कणकेचा गोळा ज्या पद्धतीने आपण मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हेही पीठ मळून घ्यायचं आहे। छान असा गोळा तयार झाला की आपण हे कणिक 5 ते 10 मिनिटांसाठी फुगत ठेवणार आहोत। इथे आपली 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत। कणिक फुगत घातल्यामुळे त्यामध्ये सर्व जिन्नस छान मिक्स होतात आणि त्याला चव छान येते, त्यामुळे आपण हे 5 ते 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवलेलं होतं। आता इथे मी एका प्लास्टिकची पिशवीचा उपयोग केलेला आहे। तुम्ही दुधाची पिशवी वापरलीत स्वच्छ धुवून तरीही चालेल। पिशवीला आपण थोडंसं पाणी लावून घेणार आहोत, त्यावरती एक कणकेचा गोळा घेतो त्याच पद्धतीने मी एक गोळा काढून घेतलेला आहे या पिठाचा आणि अशा पद्धतीने आपण त्याला थापून घेणार आहोत। इथे मी हाताला थोडंसंच पाणी लावून घेतलेलं आहे, जेणेकरून ते पीठ आपल्या बोटांना चिकटणार नाही। थालीपीठाच्या मध्यभागी एक होल करून घेतलेला आहे छोटासा, जेणेकरून ते छान मस्त कुरकुरीत होईल, मधून क्रंची होईल। अशा पद्धतीने प्लास्टिकच्या पिशवीवर थालीपीठ थापून झालं की अलगद हाताच्या मदतीने आपण ते हाताच्या पंजावर काढून घेणार आहोत। मी नॉनस्टिक पॅनला अगदीच थोडंसं तेल लावलेलं होतं। दोन्ही बाजूनी छान असं मंद ते मध्यम आचेवरती हे थालीपीठ खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। मस्त असं खरपूस भाजून झालेलं आहे। थोडंसं भाजण्यासाठी आपण तेल घालून घेतलेलं होतं। पाहू शकता एकदम मस्त असा रंग आलेला आहे मिरची पावडर घातल्यामुळे आणि थालीपीठही खूप मस्त क्रंची कुरकुरीत झालेलं आहे। अगदीच 3 ते 4 मिनिटात हे थालीपीठ तयार होतं
उपवासाच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत सर्व करा. जबरदस्त लागतं आणि पोटभर होतं. कशी वाटली आजची थालीपीठची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. उपवासाचा वरीचा उपमा अगदी झटपट होतो आणि तो सुद्धा आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. 5 मिनिटात तयार होतो. जेव्हा आपण साबुदाणे भिजवायला विसरतो अशा वेळेस हा एकदम परफेक्ट असा ऑप्शन आहे. तसेच हा वरीचा भात मोकळा कसा करायचा याच्याही टिप्स मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला दिलेल्या आहेत. तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण पहा. चला मग वेळ न घालवता पाहूया साहित्य आणि कृती. इथे आपण 1 कप होईल एवढा वरीचा तांदूळ घेतलेला आहे. स्वच्छ धुवून पाण्यात भिजत घातलेला आहे. 1 कप भिजवलेले शेंगदाणे, 1 मध्यम आकाराचा बटाटा, कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट, लिंबाचा रस, कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या, फोडणीसाठी जिरं, मीठ आणि साखर. अजूनही श्वेताज किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसाल तर पटकन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझ्या अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपीज पाहायला भेटतील. सर्वात आधी आपण कुकरमध्ये 2 चमचे होईल एवढं तूप गरम करून घेतलेलं आहे. जर तुम्ही उपवासाला तेल खात असाल तर तुम्ही 2 चमचे होईल एवढं तेल घालून घ्या. त्याच्यामध्ये जिरं छान तडतडलं की त्यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या घालून घेणार आहोत. कढीपत्त्याची पानं आहेत 8 ते 10. सर्व फोडणी छान तडतडली की त्यामध्ये अर्धी वाटी होईल एवढा आपण शेंगदाणा घालून घेणार आहोत. मी शेंगदाणे रात्रीच भिजत घातलेले होते, म्हणजे 7 ते 8 तास भिजलेले हे शेंगदाणे आहेत. खायला छान लागतात. त्यानंतर आपण जे वरीचे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले ते 1 कप होईल एवढे वरीचे तांदूळ स्वच्छ धुवून आपण पाण्यात भिजत घातले होते ते तांदूळ सुद्धा फोडणीत घालून घेणार आहोत. वरीच्या तांदळाला बऱ्याच ठिकाणी भगरही म्हटलं जातं. आता वरीचे तांदूळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालून घेतले की ते तेलामध्ये घातल्यावरती 5 ते 7 मिनिटं होईल एवढे बारीक ते मंद आचेवरती परतून घ्यायचे आहेत. कोणतीही घाई न करता बारीक आचेवरती हे परतून घ्यायचे आहेत. त्यामुळे तुमचा वरीचा भात एकदम छान मोकळा असा होतो. अजिबात गिचका होत नाही, चिकट होत नाही. त्यामुळे हे वरीचे तांदूळ छान परतून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असे परतून झालेले आहेत. प्रत्येक वरीचा दाणा असा परतल्यावरती छान फुलतो. आता त्यामध्ये अर्धी वाटी होईल एवढा शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि 1 मध्यम आकाराचा बटाटा जो आपण त्याचे काप करून घेतले होते तो बटाटाही घालून घ्यायचा आहे. 2 चमचे होईल एवढी साखर आणि चवीपुरता मीठ. आता हे सर्व जिन्नस घालून झाले की परत एकदा भात छान मिक्स करून घ्यायचा आहे. हा वरीचा उपमा अगदी पटकन होतो, 5 मिनिटात शिजतो. आता सर्व जिन्नस घालून झाले की त्यामध्ये आपण अर्धा लिंबाचा रस काढून घेतलेला आहे. जर चमच्यात मोजलात तर अगदी 3 ते 4 चमचे होईल एवढा रस घालून घ्यायचा आहे. त्यानंतर सर्व भात मिक्स करून घ्यायचा आहे. मी एका बाजूला पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि असा व्यवस्थित मिक्स करून झाला की आपण त्यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत. पाणी घालताना एकदम सोपं असं टेक्निक यूज करायचं आहे. जेवढा भात आहे तेवढंच पाणी आपण घालणार आहोत, म्हणजे भात बुडेल एवढं पाणी आपण त्या भातामध्ये आपण घालून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता इथे वरीचा भात मी कुकरमध्ये सर्व मिक्स करून घेतला आहे आणि तो बुडेल इतकंच पाणी घातलेलं आहे. एक्स्ट्राचं पाणी आपण घातलेलं नाहीये. त्यामुळे तुमचा भात अगदी परफेक्ट असा मोकळा होतो, अजिबात गिचका होत नाही. एवढं पाणी घालून झालं की कुकरचं झाकण लावून त्याच्यात 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मोठ्या आचेवरती. आणि तुम्ही पाहू शकता 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकरही छान थंड झालेला आहे. त्याला सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि आपला परफेक्ट असा मोकळा उपवासाचा भात खाण्यासाठी तयार झालेला आहे, ज्याला तुम्ही उपमाही म्हणू शकता. उपवासाच्या चटणी सोबत किंवा दह्यासोबत सर्व करा, खूप छान लागतो. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. साबुदाणा भिजवलेला नसेल तर अगदी पटकन बटाटे उकडून ही रेसिपी तुम्ही करू शकता आणि खायलाही खूप चविष्ट लागते. चला मग साहित्य आणि कृती पाहूयात.
उकडलेली बटाटी आहेत 2 मध्यम आकाराची, भिजवलेले शेंगदाणे मी उकडून घेतलेले आहेत, त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट, हिरव्या बारीक चिरलेल्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरं आणि चवीपुरता मीठ. इथे 2 चमचे होईल इतकं तूप गरम करून घेतलेलं आहे. तुम्ही तेलाचाही वापर करू शकता. उपवासाची रेसिपी आहे म्हणून मी तूप घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, अर्धा चमच होईल इतकं, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता छान परतवून घ्यायचा आहे. हिरव्या मिरच्या ह्या तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जेवढं तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. मी इथे 3 कमी तिखटाच्या मिरच्या वापरलेल्या आहेत. फोडणी छान तडतडली की त्यामध्ये उकडलेले शेंगदाणे घालून घेणार आहोत. शेंगदाणे छान परतवून घ्यायचे आहेत. शेंगदाणे छान परतून झाले की त्यामध्ये उकडलेली बटाटी घालून घ्यायची आहेत. 2 मध्यम आकाराची बटाटी होती, बारीक चिरून घेतलेली आहेत. आता छान मिक्स करून घ्यायची आहेत. आता यामध्ये 3 चमचे होईल इतका शेंगदाण्याचा कूट घालून घेते. ऑप्शनल आहे, नाही वापरलात तरी सुद्धा भाजी खूप अप्रतिम होते. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला, नाही घातलं तरीही चालेल. वरनं चवीपुरता मीठ. बटाटी उकडताना मीठ घातलं होतं त्यामुळे अगदीच कमी मीठ घालते आहे. आता ही बटाटी छान परतवून घ्यायची आहेत. छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटांसाठी एक वाफ काढून घेणार आहोत. 5 मिनिटं झालेली आहेत. छान वाफ आलेली आहे आणि आपली बटाट्याची उसळ ही रेडी आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही ओलं खोबरेही घालू शकता. वरनं बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि अगदी झटपट होणारी रेसिपी अगदी पटकन रेडी झालेली आहे. आणि आपली उपवासाची उसळ खाण्यासाठी तयार आहे. एकदम क्रंची क्रिस्पी असे साबुदाणा वडा, आणि तो सुद्धा राजगिराचे पीठ न वापरता. कसा करायचा ते पाहूयात. चला मग पाहूया साहित्य आणि कृती. भिजवलेले साबुदाणे 1 वाटी, 1 मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, ओल्या खोबऱ्याचे काप आहेत चटणीसाठी, शेंगदाण्याचा कूट, लिंबाचा रस, जिरं, मीठ, आलं आणि थोडीशी साखर. आपण एक छोटंसं वाटण करून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी 1 चमचा भाजलेलं जिरं घेतलेलं आहे, 2 आल्याचे तुकडे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसारही घालू शकता. तुम्हाला जेवढं तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करू शकता. जर तुम्हाला मिरची नसेल वापरायची तर तुम्ही मिरची पावडरचाही वापर करू शकता. आता आपण हे मिक्सरला क्रश करून घेणार आहोत. अतिशय बारीक नाही करायचं आहे. पाहू शकता तुम्ही एकदम परफेक्ट असं झालेलं आहे बॅटर. आता एका पातेल्यात आपण भिजवलेले साबुदाणे काढून घेणार आहोत. त्यामध्ये 1 मध्यम आकाराचा होईल एवढा उकडलेला बटाटा. कधीही साबुदाणा वडा करताना बटाटा हा कमीच घालावा साबुदाण्यामध्ये. जर साबुदाणा 1 वाटी असेल तर बटाटा अप्रॉक्सिमेटली अर्धी वाटी असावा, कारण की जर तुम्ही बटाटा जास्त घातलात तर साबुदाणा वडा तेलात फुटतो. बटाट्याचं प्रमाण कमी ठेवलं तर साबुदाणा अतिशय परफेक्ट आणि क्रिस्पी होतो. व्यवस्थित बटाटा फोडून घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये जे मिक्सरला पेस्ट करून घेतलेली होती ती घालून घेणार आहोत मिरचीची. जिरं भाजल्यामुळे त्याचा खूप छान असा सुगंध येतोय. यामध्ये 3 चमचे होईल इतका शेंगदाण्याचा कूट. शेंगदाणे भाजून छान त्याचा कूट बनवून घेतला होता. चवीपुरता मीठ आणि 1 चमचा होईल इतकी साखर. साखरेने खूप अप्रतिम चव येते. आणि यामध्ये आपण घालणार आहोत 2 चमचे लिंबाचा रस.
आता आपण चपातीचं पीठ ज्या पद्धतीने मळतो अगदी त्याच पद्धतीने आपण हे बॅटर छान मिक्स करून घेणार आहोत। साखर आणि लिंबाच्या रसामुळे खूप छान अशी वड्यांना टेस्ट येते। नक्कीच ट्राय करून पहा। व्यवस्थित असं बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असा गोळा तयार होतोय। आता थोडंसं पाणी घेऊन आपण हे पुन्हा एकदा मळणार आहोत। अगदी थोडंसं पाणी घेतलेलं आहे मी। हाताच्या तळव्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचंय आणि चपातीचा गोळा ज्या पद्धतीने बनवतो अगदी त्याच पद्धतीने छोटासा एक गोळा बनवून घेणार आहोत। व्यवस्थित असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि मेदूवड्याला जसं होल असतं अगदी तसंच इथेही आपण होल करून घेणार आहोत। त्यामुळे एक वडा अतिशय क्रिस्पी होतो आणि मधूनही छान शिजतो। मी थोडंसं बोटालाही पाणी लावून घेतलंय आणि मध्ये छान असं व्यवस्थित गोल करून घेते आहे। दोन्ही साईडनं असा गोल करून घ्यायचा आहे। पाहू शकता अगदी परफेक्ट असा गोल झालेला आहे। अशाच पद्धतीचे आपण बाकीही वडे बनवून घेणार आहोत। अशा पद्धतीने वडे बनवलेत तर तुमचे वडे अतिशय क्रिस्पी होतात। तुम्हाला राजगिऱ्याचं पीठ वापरण्याची काहीच आवश्यकता नसते, कारण की राजगिऱ्याचं पीठ वापरलं की वड्याची थोडीशी चव बदलते। आता ह्या पद्धतीने जर तुम्ही वडे केले तर अतिशय टेस्टी असे वडे होतात। आपण बाकीचे वडे असे तयार करून घेतोय। इथे तेल तापवून घेतलं होतं। आता यामध्ये आपण वडे तळून घेणार आहोत। मध्यम आचेवरती वडे तळायचे आहेत आणि वडे तळताना जास्तही तेलात गर्दी करायची नाही वड्यांची, त्यामुळे हे वडे तुटायचे चान्सेस असतात, वडे फुटू शकतात। थोडे थोडेच असे वडे घालून मी तळून घेणार आहे। दोन्ही बाजूनी वडे तळून घ्यायचे आहेत। सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे वडे तळणार आहोत। छान असे सोनेरी आणि क्रिस्पी वडे तयार झालेले आहेत। अशाच पद्धतीने मी बाकीचेही वडे तळून घेते आहे। साबुदाणा वडा म्हटला की सोबत चटणी तर हवीच, त्याच्यासाठी इथे अर्धा कप होईल इतके खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत। ओल्या खोबऱ्याचे काप आहेत, त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या तुम्ही तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे घालू शकता। एक छोटासा आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर, तसेच चवीपुरता थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा होईल एवढी साखर। ऑप्शनल आहे, पण साखरेने खूप छान टेस्ट येते, मी नेहमीच म्हणते त्याप्रमाणे साखर। आता हे बारीक वाटून घ्यायचं आहे। इथे तुमची हिरवी चटणी तयार होते, पण यामध्ये मी शेंगदाण्याचं कूटही घालून घेणार आहे। 1 चमचा शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे, तुम्ही नाही वापरलात तरीही चालेल। थोडंसं पाणी आणि पुन्हा हे मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे आणि परफेक्ट अशी चटणी ही तयार आहे। सोबत गरमागरम क्रिस्पी साबुदाणा वडा। उपवास म्हटला की प्रत्येक घरात बनवली जाणारी ही साबुदाण्याची खिचडी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते। चला मग पाहूया साहित्य आणि कृती। इथे मी साबुदाणे घेतलेले आहेत 1 वाटी। साबुदाणे आधी स्वच्छ 2 पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत, त्यामुळे साबुदाण्यात काही घाण असेल तर ती निघून जाते आणि साबुदाणा एकदम स्वच्छ होतो। जेवढे साबुदाणे आहेत ते भिजतील तितकंच पाणी आपण त्याच्यात ठेवणार आहोत। 2 तासांनी एकदम छान मोकळे होतात आणि फुलतात सुद्धा। त्यानंतर मी इथे उकडलेला बटाटा घेतलेला आहे, शेंगदाण्याचा कूट, 1 हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरं, साखर, मीठ।
सर्वात आधी आपण साबुदाण्याला शेंगदाण्याचं कूट लावून घेणार आहोत। 1 वाटी साबुदाणा असेल तर त्याला आपण पाव वाटी शेंगदाण्याचं कूट वापरणार आहोत। तुम्ही पाहू शकता एकदम मोकळे असे साबुदाणे झालेले आहेत। आता यात आपण चवीपुरता मीठ घालून घेणार आहोत आणि 2 चमचे साखर घालणार आहे। साखरेने खूप छान अशी चव येते साबुदाण्याच्या खिचडीला। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केली तरी चालेल, ऑप्शनल आहे। आता मी ते व्यवस्थित मिक्स करून घेते। आता हे छान मिक्स झालं की आपण इथे फोडणीची तयारी करणार आहोत। मी इथे तूप तापवून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी जिरं घालते। जिरे छान तडतडलेलं आहे। आता त्याच्यात एक हिरवी मिरची घालते, कढीपत्ता। फोडणी अशी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण बटाटी घालून घेणार आहोत। मी इथे उकडलेली बटाटी घेतली आहेत। बटाटी छान परतून घ्यायची आहेत। त्यानंतर आपण जे साबुदाणे मिक्स करून ठेवले होते ते आपण त्याच्यात घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। ही सर्व प्रोसेस आपण मंद आचेवर करणार आहोत, त्यामुळे खिचडी करपणार नाही। आता यावरती मी 2 मिनिटांसाठी झाकण देणार आहे। 2 मिनिटं झालेली आहेत। खिचडी एकदम छान झालेली आहे व्यवस्थित। तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी खिचडी झालेली आहे आपली। यावर आता मी कोथिंबीर घालून घेणार आहे। तुम्हाला जर ओलं खोबरं आवडत असेल तर तुम्ही तेही खिचडीत घालू शकता। आपली खिचडी तयार झालेली आहे। आता मी ती सर्व करते। तुम्ही दह्यासोबत किंवा लिंबासोबत सर्व करू शकता। खूप छान अशी ही खिचडी होते। नक्की करून पहा। कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा।